या दिवसामध्ये आपण देवाच्या वचनावर मनन करीत असताना या समयी योहान याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन यावर आपण मनन करूया. या ठिकाणी वचन म्हणत आहे की तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना सांगतात की तुम्ही तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, तर देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आपण पाहतो की ख्रिस्त वधस्तंभावर जाणार होते आणि त्या आपल्या शिष्यांना धीर देण्यासाठी किंवा त्यांना उत्तेजन देण्यासाठी ते हे वचन सांगतात की तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आपण पाहतो की परमेश्वराची जी व्यवस्था आहे, ईश्वराची जी व्यवस्था आहे ही विश्वासाच्या द्वारे कार्य करते. असं पहिले तिमोथी पहिला अध्याय आणि 4थं वचन आपल्याला सांगतं की देवाची जी व्यवस्था आहे किंवा परमेश्वर जो कार्य करतो तो विश्वासाच्या द्वारे कार्य करतो. आणि मग त्याचप्रमाणे इब्रिकरास पत्र याचं 11वा अध्याय आणि 6वं वचन आपल्याला सांगतं विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे. आणि परमेश्वराला विश्वासा वाचून संतोषणे अशक्य आहे. परमेश्वराची व्यवस्था किंवा परमेश्वर विश्वासाच्या द्वारे कार्य करतो. विश्वास काय आहे? तर विश्वास म्हणजे देवाला ओळखणे, विश्वास म्हणजे देवावर अवलंबून राहणे आणि विश्वास म्हणजे देवाने जे काही सांगितले आहे ते त्याची कृती करणे. कारण आपण पाहतो की याकोबाचं पत्र आपल्याला सांगतं की जर विश्वास आहे आणि जर कृती नाही तर आपला विश्वास मेलेला आहे असं याकोब आपल्याला सांगतो. आणि म्हणून देवाला ओळखणं हा काय आहे? जोपर्यंत आपण देवाला ओळखत नाही, जोपर्यंत त्याचं सामर्थ्य आपण ओळखत नाही, आपण पूर्णपणे देवावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा देवावरचा तो विश्वास आपला वाढू शकत नाही. आणि जर देवावर आपला विश्वास आहे तर संपूर्णरित्या आपण देवावर अवलंबून राहतो. आणि जर देवावर अवलंबून आहे तर देव जे काही आपल्याला सांगत आहे त्याची आपण काय करतो? कृती करतो. अब्राहामाविषयी आपण पाहतो की परमेश्वराने अब्राहामाला सांगितलं की तू सर्व काही सोडून मी सांगेल त्या देशामध्ये तू जा. आणि अब्राहामाने देवाने जे काही सांगितलं ते काय केलं? कृतीमध्ये ते आणलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आज आपण पाहणार आहोत की विश्वास म्हणजे काय? की ख्रिस्त आपल्याला सांगत आहेत की तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, तर देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आपण पाहिलं की विश्वास म्हणजे देवाला ओळखणे, देवावर अवलंबून राहणे आणि देवाने जे सांगितलं आहे ते कृतीमध्ये आणणे असं आहे. आपण पाहतो की इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये विश्वासाची व्याख्या किंवा विश्वास म्हणजे काय आपल्याला सांगितलेलं आहे की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. की विश्वास काय आहे? तर आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. की आशा काय आहे? की आशा कशी असते? की आशा म्हणजे की चांगली अपेक्षा किंवा आशा म्हणजे चांगले विचार किंवा जे काही माझ्याविषयी चांगलं घडेल ही काय आहे? आशा. आशा कधी वाईट नसते. आशा कधी आपण पाहतो की ती चुकीची नसते. तर त्याचप्रमाणे आपण पाहतो इथं काय म्हटलं की जी काही आशा आपण धरलेली आहे देवाविषयी की देव माझ्यासाठी आहे, देव माझ्यासाठी चांगलं करणारा आहे किंवा परमेश्वराविषयी जे आपले विचार आहेत हे कसे असावेत? की चांगले असावेत. की परमेश्वराकडून आपली अपेक्षा ही चांगली असावी. की जसं परमेश्वरही आपल्याला सांगतो की माझे विचार, माझ्या योजना ह्या तुमच्या कशासाठी आहेत? हिताच्या आहेत आणि तुमच्यापेक्षा उंच आहेत, तुमच्यापेक्षा चांगल्या आहेत. त्याचप्रमाणे ख्रिस्त आपल्याला सांगतात की मी न्याय करण्यासाठी नाही तर तारण करण्यासाठी आलेलो आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की परमेश्वराची जी आपल्याप्रती जी योजना आहे ही चांगली आहे. आणि आशा या शब्दाचा अर्थ हाच होतो की चांगली अपेक्षा किंवा चांगला विचार. आणि जे काही आपण परमेश्वराकडे अपेक्षा करत आहोत, जी काही परमेश्वर जो काय आहे माझ्यासाठी कसा आहे? चांगला आहे. परमेश्वर माझ्यासाठी तयार आहे. परमेश्वर माझ्यासाठी ज्या काही योजना आहेत परमेश्वराच्या त्या कशा आहेत? चांगल्या आहेत. आणि ह्या आशेवर जो भरोसा आहे तो काय आहे? विश्वास आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस मी पश्चाताप करील तर मला काय आशा आहे? की परमेश्वर मला क्षमा करेल. ज्यावेळेस मी संकटामध्ये धावा करेल त्यावेळेस मला काय आशा आहे? की परमेश्वर मला त्यातून सोडवेल. ज्यावेळेस मी प्रार्थना करेल त्यावेळेस परमेश्वर माझं ऐकेल. ज्यावेळेस मी आजारामध्ये असेल त्यावेळेस मला आशा आहे की परमेश्वर काय करणार आहे? मला आरोग्य देणार आहे. आणि म्हणून परमेश्वराकडून एक चांगली अपेक्षा ठेवावी ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला विश्वासासंबंधी अशी व्याख्या सांगत आहे की आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. आणि देवाची अशी इच्छा आहे की देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण देवाकडून चांगली अपेक्षा करावी, की आपण देवाकडून चांगली
गोष्टीची काय करावी, अपेक्षा करावी. आणि परमेश्वर आपल्याला ते सांगतो की अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही मजकड या, म्हणजे मी तुम्हाला काय करेल, विसावा देईल, मी तुम्हाला तारण देईल, मी तुम्हाला आशीर्वाद देईल, मी तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये सहाय्य करेल. जसं परमेश्वर आपल्याला सांगतो मागा म्हणजे तुम्हास मिळेल, तो म्हणतो माझ्याकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे येईल. परमेश्वर जो आज आहे, हा परमेश्वराची मानवाच्या दृष्टीने आज ही चांगली योजना किंवा चांगली अपेक्षा आहे. परमेश्वराकडे मनुष्यासाठी एक चांगली बातमी किंवा सर्व काही परमेश्वराकडे चांगलं आहे. कारण परमेश्वराची आज आपल्यासाठी काय दया उपलब्ध आहे. आणि परमेश्वराने त्याचा क्रोध किंवा त्याचा जो न्याय आहे तो सर्व काही त्या शेवटच्या दिवसासाठी राखून ठेवलेला आहे. आणि आज परमेश्वर मनुष्यासाठी काय धरून बसलेला आहे, तर तो म्हणतो की मी मनुष्यासाठी चांगला आहे. जो कोणी मला हाक मारेल, जो कोणी माझ्याकडे येईल, त्याच्यासाठी मी आहे आणि मी त्याला काय करेल, आशीर्वादित करेल. आणि मग आपण पाहतो की इब्रिकरासपत्र 11वा अध्याय आणि 6 वचन आपल्याला सांगतं की आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे. कसा विश्वास ठेवावा, की तो आहे, तो माझ्यासाठी तिथं आहे, नाही का, तो गेला नाही किंवा तो सोडून देणार नाही किंवा तो मला मागे पाठवणार नाही, तर तो माझ्यासाठी तिथे आहे, तो माझ्यासाठी तिथे हजर आहे, तो तिथे माझी वाट पाहत आहे, तो माझ्यासाठी तयार आहे. जसं देवाचं वचन सांगतं की ख्रिस्त येशूमध्ये जेवढे काही अभिवचन आहेत ते ख्रिस्त येशूमध्ये कसे आहेत, होय आणि आमेन आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की परमेश्वर म्हणत आहे की मी तुझ्यासाठी कसा आहे, तिथं वाट पाहत आहे. जसं जो जो परमेश्वराकडे जात आहे त्याने काय विश्वास ठेवला पाहिजे, की तो आहे, तो आहे, तो मला जवळ घेईल, तो मला क्षमा करेल, तो मला आशीर्वादित करेल, तो मला सहाय्य करेल आणि तो माझ्यासाठी तिथं आहे. तो मला सोडून गेला नाही किंवा त्याने मला त्यागलं नाही किंवा त्याने मला दुर्लक्षित केलं नाही. परंतु वचन आपल्याला काय सांगतं, जर देवाजवळ कोण जात आहे, जर आपण परमेश्वराकडे चाललेलो आहे, जर आपलं लक्ष परमेश्वराकडे आहे, तर आपला असा विश्वास पाहिजे असं वचन सांगतं की तो आहे, तो तिथे आहे, तो माझ्यासाठी तिथे हजर आहे, तो मला सहाय्य करेल, तो मला मार्गदर्शन करेल, तो मला मदत करेल. आणि हा विश्वास धरून जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत, जशी आपण पाहिलं की विश्वास काय आहे, की आशा, चांगली अपेक्षा, की परमेश्वराकडे ज्यावेळेस आपण जातो किंवा परमेश्वरावर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, तर देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्याकडून एक चांगली अपेक्षा ठेवावी की परमेश्वर माझ्यासाठी आहे, परमेश्वर मला सहाय्य करणार आहे, परमेश्वर मला मदत करणार आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीवर भरोसा ठेवतो, तो म्हणतो की त्या विश्वासाच्या द्वारे तुला काय हो, की प्राप्त हो. आणि म्हणून आपण पाहतो की ख्रिस्ताकडे जेवढे लोक आले, जे आजारी होते, त्यांनी एक अपेक्षा ठेवून आले की हा ख्रिस्त आम्हाला बरा करणार आहे, की तो आहे की मला ह्या सर्व आजारातून तो सोडवणार आहे. आणि ही अपेक्षा घेऊन, हा चांगला विचार घेऊन, ही चांगली अपेक्षा घेऊन ते ज्यावेळेस त्याच्यावर आले आणि ख्रिस्ताने प्रत्येक वेळेस त्यांना विचारलं काय हे मी करण्यासाठी समर्थ आहे, असा तुझा विश्वास आहे का? आणि ज्यावेळेस त्या व्यक्ती म्हटला की माझा विश्वास आहे, त्यावेळेस ख्रिस्त म्हटले की तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि ज्यावेळेस आपण देवाकडे जातो की आपली अपेक्षा काय आहे, आपल्या मनामध्ये देवाविषयी काय विचार आहेत, म्हणून आपण पाहिलं की विश्वास म्हणजे काय, की देवाला ओळखणे, परमेश्वराला समजणे किंवा देवाचं सामर्थ्य ओळखणे असं आहे, की विश्वास म्हणजे देवाला ओळखणे. आणि आपण पाहतो की हे जेवढे ख्रिस्ताकडे आले आणि ख्रिस्ताला ओळखलं की जर कोण बरा करणारा आहे, जर कोण मदत करणारा आहे, तर तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी त्या ख्रिस्ताला ओळखलं की हा आम्हाला सहाय्य करेल, हा आम्हाला पाठवून देणार नाही, हा आम्हाला निराश करणार नाही, आणि म्हणून ज्यावेळेस त्या विश्वासाने त्याच्याकडे आले, त्यावेळेस त्या विश्वासाने काय झालेले आहेत, की ते बरे झालेले आहेत. आणि इथे आपल्याला 11वा अध्याय इब्रिकरास 11 हे सांगत आहे की देवाजवळ जाणाऱ्यांनी हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, तो माझ्यासाठी तयार आहे, तो माझ्यासाठी तिथं उपस्थित आहे, तो माझी वाट पाहत आहे आणि तो मला सहाय्य करणार आहे. आणि मग आपण पाहतो की मोशेला परमेश्वर म्हटलं की मी आहे, मी आहे, मी तुमच्यासाठी आहे, मी तुमची गरज आहे, मी तुमचं आरोग्य आहे, मी तुमचं सामर्थ्य आहे, मी तुमचं तारण आहे, मी तुमचं काय आहे, सर्व काही मी आहे, मी आहे, तो आहे. आणि आपण पाहतो की परमेश्वर आजही आपल्याला ते सांगत आहे की देवाजवळ येणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्याला तो काय प्रतिफळ देणारा आहे, की त्याचा झटून शोध करणारा, मनापासून त्याच्या जवळ जो येत आहे त्याला तो प्रतिफळ देणार आहे. जर मी मनापासून पश्चाताप केला तर परमेश्वर मला क्षमा करेल, जर मी मनापासून प्रार्थना केली तर परमेश्वर मला प्रार्थनेचं उत्तर देणार आहे, जर मी मनापासून परमेश्वराचा धावा केला तर परमेश्वर मला ह्या संकटातून सोडवणार आहे, परमेश्वर माझा पुरवठा आहे, परमेश्वर माझं सामर्थ्य आहे. आणि ज्यावेळेस आपण मनापासून
झटून आणि जो विश्वास धरून देवाकडे जातो त्यावेळेस तो परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यासाठी आहे, हा मी तुझ्या बरोबर आहे, हा मी तुझ्यासाठी उपलब्ध आहे, माझं सामर्थ्य तुझ्यासाठी आहे. आणि म्हणून आपण पाहतो की विश्वास हा आहे की देवाला ओळखणे आणि देवावर अवलंबून राहणे आणि देव जे सांगेल ते काय करणे, कृतीमध्ये आणणे. आणि मग आपण पाहतो की विश्वासणाऱ्याला म्हटलं की नीतिमान काय करेल, विश्वासाने जगेल. दुसरे करीन त्याचा 5वा अध्याय 7 वचन काय म्हणतं की आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. की आम्ही कशाप्रमाणे चालतो, आम्ही विश्वासाने चालतो. आणि विश्वास काय आहे की देवावर अवलंबून राहणं, देवावर विश्वास ठेवणं आणि देव जे सांगेल ते कृतीमध्ये आणणे. आणि मग आपण पाहतो की 11वा अध्याय पहिलं वचन आपल्याला सांगताय की विश्वास हा आहे की आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. आणि परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याने देवाविषयी आशा धरावी की परमेश्वर आहे त्यांना सहाय्य करणारा, परमेश्वर आहे तो त्यांना मदत करणार आहे. परमेश्वराने आपला क्रोध, आपला राग किंवा आपला सर्व न्याय हा शेवटच्या दिवसासाठी राखून ठेवलेला आहे किंवा शेवटच्या दिवसासाठी त्याने तो आपण पाहतो की तोपर्यंत त्याने धरून ठेवलेला आहे. आणि आज जो आहे हा कृपेचा काळ आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याने त्या काळापर्यंत देवाजवळ यावं. आणि म्हणून तो म्हणतो की जो कोणी माझ्याजवळ येईल मी त्याच्याजवळ जाईल, नाही का, जो मला हाक मारेल मी त्याला काय करेल, उत्तर देईन. आणि म्हणून जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत तो म्हणतो की मनुष्याने माझ्यापासून सर्व काही चांगली अपेक्षा करावी आणि मी त्यांच्यासाठी चांगला आहे. आणि ज्यावेळेस ती वेळ संपेल त्यावेळेस तो परमेश्वराचा न्याय किंवा परमेश्वराचा आपण पाहतो की क्रोध तो भयंकर असा आहे. आणि म्हणून देवाची अशी इच्छा आहे की तोपर्यंत मनुष्याने परमेश्वराकडे यावं आणि परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. कारण तो म्हणत आहे की मी आजपर्यंत काय आहे, तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तो आहे, तो आपल्यासाठी इथं उपलब्ध आहे. आणि म्हणून विश्वास म्हणजे काय की किंवा विश्वासणाऱ्याने विश्वास काय ठेवावा की तो माझ्यासाठी आहे. आणि मी जर मनापासून त्याच्याजवळ गेलो, जर मी अंतकरणापासून जर त्याच्याजवळ गेलो, जर मी झटून शोध करून जर त्याच्याजवळ गेलो तर तो मला प्रतिफळ देणारा आहे. आणि म्हणून आपण पाहतो की परमेश्वराची इच्छा आहे की आपण विश्वास ठेवावा आणि आपला विश्वास वाढवावा. कारण देवाची जी इच्छा आहे किंवा देवाची जी व्यवस्था आहे ही काय होते, विश्वासाच्या द्वारे कार्य करते. आणि म्हणून आपण पाहतो की मार्क याचा 11वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये तो म्हणतो की म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणि तो म्हणत आहे की प्रार्थना करून जे काही मागितलं आहे की हा विश्वास धरा, ही आशा धरा की परमेश्वर ती पूर्ण करणार आहे किंवा परमेश्वर ते पूर्ण करण्यास समर्थ आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की इब्रिकरास पत्राचा 4था अध्याय आणि 16 वचन आपल्याला सांगतं की तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. तो म्हणत आहे की ऐनवेळी आपल्याला सहाय्य मिळावी, आपल्यावर दया व्हावी म्हणून आपण धैर्याने देवाच्या सिंहासनाजवळ किंवा कृपेच्या सिंहासनाजवळ आपण गेलं पाहिजे. की परमेश्वराच्या सिंहासनाजवळ ऐनवेळी आपण कसं गेलं पाहिजे, धैर्याने गेलं पाहिजे. कारण तो म्हणतो की मी आहे, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला तो म्हणतो की मी परत पाठवणार नाही, किंवा जो विश्वास ठेवणारा आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीही फज्जित होणार नाही असं देवाचं वचन म्हणतं. की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो कधीही फज्जित होणार नाही. आणि विश्वास काय आहे तर परमेश्वरावर अवलंबून राहणं आणि परमेश्वराला ओळखणं असं आहे. की परमेश्वर माझ्यासाठी आज कसा आहे, की परमेश्वराची माझ्यासाठी काय योजना आहे. आणि मग आपण पाहतो की अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. अब्रामाचा विश्वास काय होता की आपण पाहतो की रोमकरास पत्र याचा 14 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मेलेल्यांना जिवंत करणारा तो परमेश्वर आहे. की अब्रामाचा देवावर विश्वास काय होता की जो माझा देव आहे हा मेलेल्यांना सुद्धा काय करू शकतो, जिवंत करू शकतो. त्याचप्रमाणे पुढे म्हटलेलं आहे की जे अस्तित्वात नाही त्यांना तो आज्ञा करतो, जे अस्तित्वात नाही त्याला तो आज्ञा करतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो की 4था अध्याय आणि 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो दिलेले अभिवचन पूर्ण करण्यास समर्थ आहे. हा अब्रामाचा विश्वास होता. आणि म्हणून पाहतो आपण त्याच्या जीवनामध्ये तो आशीर्वादित झाला किंवा परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेला आहे. की त्याचा विश्वास होता की मेलेल्यांना जिवंत करणारा तो परमेश्वर आहे. आणि आपण पाहतो ज्यावेळेस इसाकाचं अर्पण करण्यासाठी तो चालला होता त्यावेळेस त्या सेवकांना म्हटला की आम्ही अर्पण करून किंवा आराधना करून आम्ही परत येतो. आणि हा अब्रामाचा विश्वास होता की जरी परमेश्वराने इसाकाला मागितलं आहे आणि मी जर त्याला वेदीवर अर्पण केलं तरी त्या इसाकाला परमेश्वर त्या राखेतून सुद्धा काय करू शकतो, की उठवू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो की अब्रामाचा हा परमेश्वरावर विश्वास होता की मेलेल्यांनाही तो जिवंत करू शकतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो की जे अस्तित्वात नाही त्यांना तो आज्ञा करतो. आपण पाहतो की ख्रिस्ताने
किंवा लाजरसला जी आज्ञा केली की लाजरस जो 4 दिवस मरण पावलेला होता, जवळजवळ त्याचं अस्तित्व हे संपलेलं होतं, परंतु ज्यावेळेस ख्रिस्ताने आज्ञा केली की लाजरस बाहेर ये, त्यावेळेस तो लाजरस तिथून बाहेर आलेला आहे. त्याचप्रमाणे पाहतो की जी जगाची उत्पत्ती आहे, पृथ्वीची किंवा संपूर्ण निर्मिती आहे, ही परमेश्वराने काय केलेली आहे की जी काय काहीच अस्तित्वात नसताना परमेश्वराने शब्दाच्या द्वारे सर्व काही अस्तित्वात आणलेलं आहे. हा अब्रामाचा विश्वास होता की जे अस्तित्वात नाही त्याला सुद्धा तो आज्ञा करून अस्तित्वात आणू शकतो, किंवा त्याला तो कसा करतो, आज्ञा देतो. आणि मग आपण पाहतो की ख्रिस्ताने लाजरसच्या कब्रच्या बाहेर ज्यावेळेस लाजरस 4 दिवस मरण पावलेला असतानाही त्याचं कुठलं अस्तित्व तिथं राहिलं नव्हतं. सर्व शरीर त्याचं आपण पाहतो की सडून चाललेलं होतं. ते जे त्याच्या बहिणी आहेत, ते लोक आहेत, ते म्हणतात की तिथं दुर्गंध येत असेल, लाजरस तिथं राहिला नाही. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त तिथं गेला आणि जो लाजरस अस्तित्वात नव्हता त्याला त्याने आज्ञा केली आणि त्याला अस्तित्वात आणलं, त्याला जिवंत केलं आणि आपण पाहतो की त्याला बाहेर आणलेला आहे. त्याचप्रमाणे अब्रामाचा विश्वास होता की अभिवचन पूर्ण करण्यास तो माझा परमेश्वर कसा आहे, समर्थ आहे, तो सामर्थ्यवान आहे. त्याचं सामर्थ्य हे कसं आहे की जो ते बोलतो ते तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि हा जो विश्वास त्याने धरून ठेवला होता, ह्या 3 गोष्टी तो समजून होता, ह्या 3 गोष्टी देवाविषयी त्याने ओळखल्या होत्या, म्हणून आपण पाहतो की तो विश्वासामध्ये कसा होता, खंबीर होता. आणि म्हणून त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की तो अविश्वासाने डळमळीत तो झाला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने काय केलं, देवाचं गौरव केलं. कारण तो परमेश्वराला ओळखत होता की माझा परमेश्वर कोण आहे, माझा परमेश्वर कसा आहे, किंवा माझा परमेश्वर काय करू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो की विश्वास जो आहे हा कार्य करतो ज्यावेळेस आपण देवाचं वचन किंवा ज्यावेळेस आपण विश्वासाने बोलतो, त्यावेळेस देवाचा आत्मा ते शब्द किंवा ते वचन घेऊन आपल्यासाठी काय करतात, कार्य करतात. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जातो, ज्यावेळेस देवाने या सर्व आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, आपण पाहतो की पृथ्वी आकार विरहित होती, पृथ्वीवर अंधार होता आणि जलनिधीवर देवाचा आत्मा तळपत होता. तोपर्यंत कुठलीही गोष्ट अस्तित्वात आलेली नव्हती. परंतु ज्यावेळेस परमेश्वर म्हटला प्रकाश हो, आणि परमेश्वर ते शब्द बोलला प्रकाश हो, आणि आपण पाहतो की आत्म्याने ते शब्द घेऊन त्या प्रकाशाची काय केलेली आहे, निर्मिती केली आहे. तोपर्यंत आत्मा त्या शब्दाची, त्या विश्वासाने भरलेल्या शब्दाची किंवा विश्वासाने भरलेल्या वचनाची काय करीत होता, वाट पाहत होता. वचन म्हणतं की तो जलनिधीवर देवाचा आत्मा तळपत होता. आणि ज्यावेळेस परमेश्वर म्हटला की प्रकाश हो, परमेश्वर म्हटला की झाड हो, परमेश्वर म्हटला की सर्व सृष्टी हो, आणि त्याप्रमाणे आपण पाहतो की तिथं काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस आपण विश्वासाने बोलतो, विश्वासाने आपण ज्यावेळेस देवाचं वचन आपण कबूल करतो, त्यावेळेस तो आत्मा आहे तो काय करतो, ते वचन घेऊन त्याप्रमाणे निर्मिती तो करत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की तिथं म्हटलेलं आहे की म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणि ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की माझा परमेश्वर हे करण्यास समर्थ आहे, माझा परमेश्वर माझी प्रार्थनाचं उत्तर देण्यास समर्थ आहे, माझा परमेश्वर मला या संकटातून बाहेर काढण्यास तो समर्थ आहे, माझा परमेश्वर मला आजारातून बरं करणारा नाही का, तो कसा आहे, यासाठी तो समर्थ आहे. आणि म्हणून आपण पाहतो की पहिले करिंथ याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन आपल्याला सांगतं की आपला विश्वास हा देवाच्या सामर्थ्यावर असावा, की परमेश्वराच्या सामर्थ्यावर विसंबून असावा, किंवा आपला जो विश्वास आहे हा परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून असावा. आपल्याला हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे की माझा देव किती सामर्थ्यवान आहे. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं की परमेश्वर सामर्थ्यवान आहे किंवा परमेश्वर हे करण्यास तो समर्थ आहे, त्यावेळेस आपण ती विश्वासाने प्रार्थना करतो किंवा विश्वासाने आपण ती कबुली करू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो की जे आजारी ख्रिस्ताकडे आलेले आहेत ते म्हणत आहे हे तू करण्यास कसा आहे, समर्थ आहे. मला दृष्टी यावी, माझा नाही का कुष्ठरोग बरा व्हावा, किंवा मला पाय माझे बरे व्हावेत. आणि आपण पाहतो की ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. आणि आपण पाहतो की जे ख्रिस्त आहेत की 4 आपण पाहतो की जे 4 उदाहरणं आहेत की ज्याच्याद्वारे ख्रिस्त काय झालेले आहेत की त्यांचा विश्वास पाहून त्यांना आश्चर्य झालेलं आहे. आपण पाहतो की पहिलं जे उदाहरण आहे ते शताधिपतीचं उदाहरण आहे, की ज्यावेळेस आपण पाहतो की जो शताधिपतीचा सेवक किंवा शताधिपतीचा दास ज्यावेळेस तो आजारी होता आणि ख्रिस्त त्याच्या घराकडे चाललेले आहेत, आणि तो मध्येच येऊन म्हणतो की तुम्ही माझ्या घराकडे यावी ही माझी योग्यता नाही, तुम्ही मात्र शब्द बोला म्हणजे माझा दास काय होईल, बरा होईल. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताने हा त्याचा विश्वास पाहिला त्यावेळेस ख्रिस्त काय झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे. आणि तो त्याला म्हटला की जा, तुझा दास काय झालेला आहे,
बरा झालेला आहे. आणि जे हा अधिपतीचा विश्वास काय होता, की देवाच्या शब्दावर, परमेश्वराच्या सामर्थ्यावर. त्याला माहित होतं की देवाचा शब्द हा सामर्थ्यवान आहे आणि परमेश्वर किंवा ख्रिस्त ह्या ठिकाणी जरी बोलले तरी माझा दास जो आहे तो काय होईल, घरी बरा होईल. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही शब्द मात्र बोला. आणि आपण पाहतो की त्याचा विश्वास हा देवाच्या सामर्थ्यावर आहे, की त्याचा विश्वास हा देवाचा त्याचा विश्वास होता की देवाचे शब्द हे सामर्थ्यवान आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की पहिले त्याचा 2 अध्याय आणि 4 वचन आपल्याला काय सांगत आहे, की आपला विश्वास हा देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून असावा. की जे आपण पाहिलं की अब्रामाचा विश्वास होता की परमेश्वर जे अभिवचन देतो ते पूर्ण करण्यास कसा आहे, समर्थ आहे. परमेश्वर मेलेल्यांना उठवण्यास तो समर्थ आहे. परमेश्वर जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणण्यास समर्थ आहे. आणि पण आपला काय विश्वास आहे, आपल्या आपला त्या ख्रिस्ताविषयी किंवा त्या परमेश्वराविषयी काय विश्वास आहे, की परमेश्वर हे माझं जीवन आशीर्वादित करेल, परमेश्वर मला सांभाळण्यास समर्थ आहे का, परमेश्वर माझ्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे का. का आपल्या मनामध्ये शंका येत आहे, आपल्या मनामध्ये चिंता येत आहे, आपल्या मनामध्ये काळजी येत आहे का. तर या सर्वावर विजय मिळवणं म्हणजे विश्वासामध्ये वाढणं असं आहे. आणि मग दुसरं उदाहरण आपण पाहतो की मत्तयाचा 15वा अध्याय 21 आणि 28 वचनामध्ये, की जे एक भूतग्रस्त मुलगी आहे, तिची आई जी आहे ही ख्रिस्ताच्या मागं चाललेली आहे, परंतु ती इस्रायली नाही आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्त त्याला म्हणतात की मी केवळ इस्रायलासाठी आलेलो आहे आणि मी मुलाची भाकर काय करणार नाही, कुत्र्याला मी देणार नाही. परंतु ती त्या मुलीची आई आहे ती म्हटली की जे चुरा सुद्धा काय करतात, की ते कुत्रे खातात. आणि म्हणून आपण पाहतो की त्या परमेश्वरावर इतका विश्वास तिचा होता की प्रभू हा दया करणारा आहे, परमेश्वर हा प्रार्थनाची काय विनंती ऐकणारा आहे. आणि ख्रिस्त तिला म्हटला की बाई तुझा विश्वास मोठा, तुझी मुलगी काय झालेली आहे, बरी झालेली आहे. आणि मग आपण पाहतो की तिने शेवटपर्यंत विश्वास धरून ठेवला की येशू ख्रिस्ताकडे जो येणार आहे तो काय करणार नाही, रिकाम्या हाताने परत जाणार नाही. किंवा आपण असं म्हणूया की तिच्यासाठी नसलेला आशीर्वाद सुद्धा तिने विश्वासाने मिळवून घेतलेला आहे. की तिच्यामध्ये जो विश्वास होता ख्रिस्ताविषयी, की ख्रिस्त स्वतः म्हणत आहेत की हा जो आशीर्वाद आहे किंवा हे मी फक्त इस्रायल लोकांसाठी आलेलो आहे, मी इतर लोकांसाठी आलो नाही. तरी सुद्धा आपण पाहतो की ज्यावेळेस तिने विश्वास ठेवला की जे आशीर्वाद तिच्यासाठी नव्हते ते आशीर्वाद सुद्धा तिने काय केलेले आहेत, त्या विश्वासाने आपल्यासाठी मिळवून घेतलेले आहेत. की ख्रिस्त म्हणत आहे की बाई तुझा विश्वास मोठा, तुझी मुलगी काय झालेली आहे, बरी झालेली आहे. मत्तयाचा 15वा अध्याय 21 ते 28 या वचनामध्ये आपण नाही का तो वृत्तांत पाहतो. की म्हणजे विश्वास काय करू शकतो याविषयी आपण पाहतो. की ज्यावेळेस विश्वास हा आहे की जे आशीर्वाद आपल्यासाठी नाहीत किंवा जे आशीर्वाद आपण नाही का परमेश्वर आपल्या जे आपण पाहतो की ह्या मुलीसाठी नव्हते, परंतु त्या बाईच्या विश्वासामुळे तिने ते आशीर्वाद काय केलेले आहेत, मिळवलेले आहेत. परमेश्वराची दया त्या ठिकाणी मिळवलेली आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो मार्क याचा 5वा अध्याय 25 ते 34 वचनामध्ये, की 12 वर्ष आजारी असणारी जी स्त्री आहे, की तिच्या ज्या स्पर्शाने येशू ख्रिस्त म्हणतात की माझ्यातून सामर्थ्य निघालं. की मला कोणीतरी असा स्पर्श केला आणि त्यावेळेस त्या स्पर्शाने काय झालेलं आहे की माझ्यातलं सामर्थ्य निघालेला आहे. आणि म्हणून तो म्हणतात की मला कोणी स्पर्श केला. आपण पाहतो की विश्वास आहे हा देवाच्याकडून सामर्थ्य ओढून घेणारा आहे. परमेश्वराकडून सामर्थ्य हा आपल्या जीवनामध्ये तो काय करणार आहे, आकर्षित असा करणारा आहे. आणि मग आपण पाहतो की या स्त्रीने आपल्यासाठी नाही का आरोग्याचं सामर्थ्य हे ख्रिस्ताकडून ओढून, कारण ख्रिस्ताने तिथं उभा राहून तिच्यासाठी प्रार्थना केली नाही किंवा तिच्या आजाराला धमकवलं नाही, तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली नाही. केवळ तिच्यामध्ये तो विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या स्पर्शाने तिथं वचन असं म्हणतं की ख्रिस्त तिथं सांगत आहेत की मला माझ्यातून सामर्थ्य निघाल्याचं काय मला जाणवलेलं आहे. की कुणाचा तरी स्पर्श हा वेगळा आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो मार्क याचा 2रा अध्याय आणि 5व्या वचना 2ऱ्या अध्याय आणि 5व्या काही वचनामध्ये तिथं आहे की जो पक्षघात झालेला, की जो त्याला लोकांनी काय केलेला आहे की वरून छतावरून खाली सोडलेला आहे. आणि ख्रिस्त त्यांचा विश्वास पाहून म्हणतात की तुझ्या पापांची काय झालेली आहे, क्षमा झालेली आहे. की त्यांचा हा विश्वास होता की आम्ही केवळ त्याला ख्रिस्ताच्या समोर जरी आम्ही त्याला नाही का त्याला नेऊ शकलो तरी तो काय होईल, बरा होईल. आणि म्हणून आपण पाहतो की त्यांनी तो छत बाजूला केलं आणि त्या बाजेवर त्याला बांधून ख्रिस्ताच्या समोर त्याला काय केलेलं आहे, सोडलेलं आहे. की त्यांनी सर्व त्या दारामध्ये गर्दी असताना त्यांना आत जाता येणार म्हणून आपण पाहतो की त्यांनी छतावरून त्या ख्रिस्ताच्या समोर त्याला काय केलेलं आहे, सोडलं. आणि हा विश्वास पाहून ख्रिस्त काय म्हणत आहेत की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे किंवा आपली बाज घेऊन तू काय कर,
चालू लाग. आणि मग आपण पाहतो की ही 4 उदाहरणं आहेत की ख्रिस्ताला ह्या चारही उदाहरणांनी काय केलेलं आहे की आश्चर्यचकित केलेलं आहे. आपण पाहतो की या चारही उदाहरणामध्ये ख्रिस्त यांचा विश्वास पाहून काय झालेला आहे, आश्चर्यचकित झाले. आणि म्हणून आपण पाहतो की देवाची जी व्यवस्था आहे ही विश्वासाच्या द्वारे कार्य करणारे आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये विश्वास येणार नाही तोपर्यंत ते आशीर्वाद आपल्याकडे आकर्षित होणार नाही, तोपर्यंत त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला समजणार नाही आणि विश्वास तोपर्यंत वाढणार नाही जोपर्यंत आपण आपल्या देवाला समजून घेणार नाही, देवाला ओळखणार नाही, देवाच्या सानिध्यामध्ये देवाच्या वचनामध्ये आपण वेळ घालवणार नाही, तोपर्यंत तो आपला विश्वास वाढणार नाही किंवा तो विश्वास आपल्याला येणार नाही. आपण पाहतो की ह्या लोकांमध्ये की अब्राहमामध्ये आपण पाहिलं की त्याने आपल्या परमेश्वराला काय केलं आहे, ओळखलेलं आहे की माझा परमेश्वर काय आहे किंवा माझ्या परमेश्वराचं सामर्थ्य काय आहे. आणि म्हणून आपण पाहतो की तो म्हणतो की माझा परमेश्वर मेलेल्यांना जिवंत करणारा आहे, माझा परमेश्वर जे अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आणणारा आहे, माझा परमेश्वर जे बोलतो किंवा जे अभिवचन देतो ते पूर्ण करण्यास कसा आहे, समर्थ असा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या 3 गोष्टी अब्राहमाच्या विश्वासामध्ये किंवा अब्राहमाच्या जीवनामध्ये आपण पाहतो आणि त्या विश्वासाच्या द्वारे तो अब्राहम काय झालेला आहे, आशीर्वादित झालेला आहे. आणि म्हणून हा विश्वास आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्त म्हणतात की ज्यावेळेस मी पुन्हा येणार आहे, मनुष्याचा पुत्र ज्यावेळेस पुन्हा येईल त्यावेळेस मला विश्वास आढळेल काय, की ज्यावेळेस ख्रिस्त येणार आहेत त्याच्या लोकांना घेण्यासाठी किंवा दुसऱ्यांदा ते येणार आहेत त्यावेळेस ते काय म्हणत आहेत की मला ह्या पृथ्वीवर, मला ह्या जगामध्ये विश्वास आढळेल का. कारण ख्रिस्त देव सुद्धा आपल्यामध्ये काय पाहत आहे की विश्वास तो पाहत आहे आणि तो म्हणत आहे की मला हा विश्वास आढळेल का. आणि म्हणून प्रकटीकरणाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मरेपर्यंत विश्वासू राहा, शेवटपर्यंत विश्वासू राहा. म्हणून आपण पाहतो की पौल आपल्याला सांगतो की विश्वासासंबंधी काय करा, सुयुद्ध करा. तो म्हणतो की मी माझी धाव संपवली आणि विश्वास काय केलेला आहे, राखलेला आहे. आणि म्हणून की विश्वास हा आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे, की ख्रिस्त म्हणत आहे की ज्यावेळेस मी परत येईल त्यावेळेस मला ह्या पृथ्वीवर विश्वास आढळेल का. आणि थेसलनिकराच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस तो शेवटचा दिवस किंवा तो ख्रिस्त विरोधी येईल, तो तो प्रगट होईल त्यावेळेस विश्वासाचा काय होणार आहे, त्याग होणार आहे. विश्वासाचा आपण पाहतो की विश्वास हा कमी होणार आहे. आणि म्हणून आपण आज विश्वासामध्ये आहोत का, की माझं जीवन हे विश्वासामध्ये आहे का. कारण वचन सांगतं की नीतिमान विश्वासाने जगेल. नीतिमान हा विश्वासाने नीतिमान होतो, तो विश्वासाने जगतो आणि नीतिमत्व हे विश्वासानेच काय होतं, राखलं जातं. जो विश्वास आहे हे सामर्थ्यवान आहे. आणि आपण पाहतो की पेत्र्याचा 1 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे रक्षिले आहात. आणि म्हणून आपण पाहतो की देवाचा जो विश्वास आहे, देवावरचा जो आपला विश्वास आहे तो आपलं रक्षण करतो. आणि म्हणून पहिले पेत्र्याचा 1 अध्याय आणि 6वं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही आजपर्यंत जे आहेत की देवाच्या शक्तीने काय झालेलं आहात, विश्वासाच्या योग्य तुमचं, विश्वासाच्या द्वारे तुमचं काय झालेलं आहे, संरक्षण झालेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो इफिसकराच्या पत्रामध्ये विश्वासाला काय म्हटलेलं आहे, ढाल म्हटलेला आहे. की जो विश्वास आहे तो आपला ढालीसारखं तो काय करतो, संरक्षण करतो. आणि ज्या गोष्टीमध्ये आपण विश्वास ठेवू तर त्या प्रकारचं सामर्थ्य विश्वास काय करतो, आपल्याला जीवनामध्ये देतो. आपण पाहतो की इथं आहे की ज्यावेळेस आपण परमेश्वर माझा संरक्षण करणार आहे हा विश्वास ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस विश्वास तो सामर्थ्य आपल्याकडे नाही का, रक्षण करणारं सामर्थ्य परमेश्वराचा आपल्या भोवती काय करतो, तो कवचाप्रमाणे निर्माण करतो. आणि आपण पाहतो की तो विश्वास आपल्याला ढालीसारखा होतो. आपण पाहतो की या 12 वर्ष असणाऱ्या स्त्रीने विश्वास ठेवला की परमेश्वर मला बरा करणार आहे. आणि आपण पाहतो की विश्वासाने ते सामर्थ्य की जे बरं करणारं सामर्थ्य त्या ख्रिस्तापासून काय केलं, ओढून तिच्यासाठी घेतलेला आहे. आणि ज्या प्रकारे आपण विश्वास ठेवतो की परमेश्वर माझा पुरवठा करणार आहे, तो विश्वास काय करतो की पुरवठा करण्याचं सामर्थ्य तो आपल्या जीवनामध्ये मुक्त करतो किंवा नाही का ते आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. जसं आपण पाहिलं की जो देवाचा आत्मा आहे तो विश्वासाने बोललेल्या शब्दाद्वारे काय करतो, तो कार्य. ज्यावेळेस आपण म्हणतो की परमेश्वर माझा पुरवठा आहे, हे पुरवठा करण्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये काय होतं, रिलीज होतं, मोकळं होतं आणि ते आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी पुरवठा करतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की परमेश्वर सोडवणारा आहे त्यावेळेस आपण पाहतो की ते सुटकेचं सामर्थ्य आपल्यासाठी काय होतं, निर्माण होतं. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की परमेश्वर क्षमा करणारा आहे, परमेश्वराच्या क्षमेचं सामर्थ्य आपल्यासाठी मोकळं होतं, तारण आपल्यासाठी मोकळं होतं. आणि म्हणून ज्या प्रकारे आपण विश्वास ठेवू की परमेश्वर माझा सांभाळ करणारा आहे आणि आपण पाहतो की त्या प्रकारचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये परमेश्वर काय करतो, मोकळं करतो. आणि म्हणून आपण पाहतो की दाविदाने हे ओळखलं होतं आणि म्हणून दावीद कबूल करतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही
उणे पडणार नाही, नाही का? आपण पाहतो की त्याच्यात अनेक कबुले आहेत की तो म्हणतो की ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर काय करेल, खरोखर माझं कल्याण करेल. आणि ही कबुली आणि हे विश्वासाने तो बोलत राहतो आणि त्या प्रकारे ते सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मोकळं होत राहतं. आणि जे काय अडचणी आहेत, जे काय अडखळणं आहेत, ते त्याच्या जीवनामध्ये एक एक दरवाजे आपण पाहतो की काय केलेले आहेत, उघडले गेलेले आहेत. दावीद हा आधी आपण पाहतो की जो मेंढरं चारणारा आहे आणि ज्यावेळेस तो ह्या सर्व चालत असताना तो ह्या परमेश्वराविषयी काय करत आहे, तो कबुल्या करत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, परमेश्वराच्या घरामध्ये मी काय राहील, चिरकाल राहील, माझा प्याला काठोकाठ भरून वाहणार आहे. आणि आपण पाहतो की तो म्हणतो मी मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी कसल्या अरिष्टाला भिन. आणि ह्या ज्या कबुल्या आहेत, ह्या ज्या परमेश्वराविषयी त्याने जे विश्वासाने जे आपण पाहतो की जो परमेश्वरावर विश्वास ठेवला होता, त्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य आपण पाहतो की मोकळं होत गेलेलं. आपण पाहतो की जो शौल आहे त्याच्या जीवावर उठलेला असतानाही आपण पाहतो की परमेश्वराने त्याचं अद्भुत असं रक्षण केलेलं आहे. त्याचा एक मुलगाही त्याच्या विरुद्ध झाला आणि त्याला जीवे मार पाहत होता, परंतु आपण पाहतो की परमेश्वराने त्याचं काय केलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे. कारण आपण पाहतो की दाविदाची परमेश्वरावर हा विश्वास होता की परमेश्वर या जिवंताच्या भूमीमध्ये माझे काय करणार आहे, खरोखर तो कल्याण करणार आहे. आणि जसा त्याने विश्वास ठेवला त्या प्रकारचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मोकळं झालं. आणि जे एक मेंढपाळापासून तो एक राजापर्यंत आपण पाहतो की त्याचा प्रवास त्याच्या जीवनामध्ये काय झालेला आहे, आपण पाहतो की परमेश्वराने त्याला त्या प्रकारे आशीर्वादित केले. ज्यावेळेस गल्ल्याताच्या समोर तो उभा राहिला त्यावेळेस त्याने त्या प्रकारे कबुली केली की परमेश्वराच्या द्वारे काय होईल, मी त्याच्यावर विजय मिळवेल. आणि आपण पाहतो की ते सामर्थ्य त्याच्यासाठी मोकळं करण्यात आलं आणि आपण पाहतो की त्याने त्या गल्ल्यातला काय केलेलं आहे, मारलेला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कोणतं सामर्थ्य मोकळं करत आहोत किंवा माझा परमेश्वरावर काय विश्वास आहे. आणि आपण पाहिलं विश्वासाची व्याख्या काय आहे की आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. मी माझ्या जीवनामध्ये परमेश्वराकडून काय आशा करत आहे, मी काय अपेक्षा करीत आहे आणि ज्या प्रकारे आपण अपेक्षा करू आणि भरोसा ठेवू त्या प्रकारचं सामर्थ्य आपल्यासाठी काय होईल, मोकळं होईल. आपण इथं पाहिलं की दाविदाने ज्या अपेक्षा केल्या म्हणजे ज्या आशा धरल्या परमेश्वराकडून आणि विश्वास ठेवला आणि आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्या प्रकारचा काय झालेला आहे की सामर्थ्य मोकळं झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी अनेक संधी, अनेक नवीन नवीन दरवाजे उघडे होऊन परमेश्वराने काय केलं, त्याला आशीर्वादित केला. ही भूतग्रस्त मुलीची आई आपण पाहतो की तिने विश्वास ठेवलेला आहे की ख्रिस्त दया करील, जर मी त्याच्याबरोबर जर राहिले, मी त्याच्या मागं जर राहिले तर तो मला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. आणि आपण पाहतो की जी अपेक्षा तिने केली होती ती त्या प्रकारचं सामर्थ्य तिच्या जीवनामध्ये त्या विश्वासाने काय केलं, मोकळं केलं. आणि तिची मुलगी काय झालेली आहे, बरी झालेली. आपण पाहतो की जो शताधिपती आहे त्याने विश्वास ठेवला होता की देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि देव जर बोलला तर माझा सेवक हा काय होईल, घरी बरा होईल. आणि त्या प्रकारे विश्वासाने त्याच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य मोकळं केलं की परमेश्वर ज्यावेळेस तो तिथे बोलला, परमेश्वर किंवा ख्रिस्त घरी गेले नाहीत तर घरी आपोआप काय झालेला आहे, त्याचा दास बरा झालेला आहे. आपण पाहतो की 12 वर्ष आजारी असणारी जी स्त्री आहे ती म्हटली मी जाऊन जर झग्याला स्पर्श केले तर मी बरी होईल. आणि ज्यावेळेस तिने हे कबूल केलं आणि त्या झग्याला स्पर्श केलं, वचन म्हणतं की ख्रिस्तामधून सामर्थ्य आलं आणि तिचा सर्व आजार बरा झालेला आहे. विश्वास आपल्यासाठी सामर्थ्य मोकळं करतो. विश्वास हा देवाच्या राज्यातील एक चावीप्रमाणे आहे. जी काही अडचण आहे, ज्या काही गोष्टीसाठी आपण विश्वास मोकळा करू, विश्वास आपल्या जीवनामध्ये ते सामर्थ्य मोकळं करणार आहे कुठल्याही गोष्टीसाठी. म्हणून आपण पाहतो की वचन सांगतं की देवाला विश्वासा वाचून संतोषणे अशक्य आहे. आणि म्हणून माझी देवाकडून माझ्या जीवनासाठी काय अपेक्षा आहे. जर आपण म्हणत राहिलो की देव मला क्षमा करणार नाही तर तो क्षमा करणार नाही. जर आपण म्हणू की जर मी मनापासून देवाकडे जर गेलो, जर मी मनापासून पश्चाताप केला तर परमेश्वर मला क्षमा करेल. आणि आपण पाहतो की ते क्षमेचं सामर्थ्य आपल्यासाठी आहे. जसं आपण पाहतो की उधळता पुत्र म्हटला की माझ्यासाठी बापाच्या घरी काय आहेत, भाकरी आहेत आणि मी जर परत गेलो तर मला ते मिळेल. आणि म्हणून आपण पाहतो की जो ज्यावेळेस उठला आणि त्याने ती कृती केली, ज्यावेळेस तो परत गेला त्याच्यासाठी भाकरीपेक्षा जास्त किंवा मोठे आशीर्वाद त्याच्यासाठी काय होते, राखून ठेवलेले होते. आणि मग आपण पाहतो की ज्या प्रकारे आपण विश्वास ठेवू त्या प्रकारचं सामर्थ्य आपल्यासाठी काय होईल, मोकळं केलं जाईल. त्या पुरवठा करणारा देव आहे, हा विश्वास आहे, तर आपल्यासाठी ते पुरवठ्याचं सामर्थ्य काय होईल, मोकळं होईल. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, विश्वास हा परमेश्वरावर ठेवायचा आहे. आणि आपण विश्वास कसा येतो आपण पाहिलं की जे रोमकरास पत्राचा 1 अध्यायाने 17 वचन सांगतं की देवाच्या वचनाने किंवा ख्रिस्ताच्या वचनाने काय होतो, विश्वास येतो. त्याचप्रमाणे योहान याचा 20 अध्याय आणि 31 वचन आपल्याला सांगतं की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला
त्याच्या नावाने नवीन जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिलेली आहेत. ही देवाची वचने यासाठीच लिहिली आहेत की आपल्याला आपण काय करावा की विश्वास ठेवावा. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या वचनात देवाच्या सानिध्यात आपण राहतो आपला विश्वास वाढतो. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.